सरकार त्याचं अपयश लपवण्याचा प्रयत्न करते आणि हे अपयश लपवण्यामध्ये आणखीन अपयशी ठरते. मला भारतीय जनता पक्षाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचं हिंदुत्व आम्ही पाहिलेलं आहे, हे हिंदुत्वाचं ढोंग आम्ही पाहिलेलं आहे. तुम्हाला जर का एवढा हिरव्या रंगावरती राग असेल तर पहिल्या प्रथम तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढून दाखवा. भारतीय जनता पक्षाने पहिले ते करावं आणि मग हिंदू मुस्लिम करावं. कारण एका बाजूला हिंदुस्थान पाकिस्तान करायचं आणि पाकिस्तान सोबत मॅच खेळायची, ती मॅच दुबईत करायची आणि त्या मॅचला यांची पोरं ठरं जाऊन ती मॅच बघणार. म्हणजे मंत्र्यांची पोरं, अमित शहाचा मुलगा हा मॅच आयोजित करणार. इकडे साध्या मुलांना, गरीबाच्या मुलांना हिंदुस्थान पाकिस्तान करून लढवायचं आणि तिकडे दुबईत जाऊन मॅच बघायची. हे हिंदुत्व कोणतं? बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होत आहेत ही माहिती आल्यानंतर एक तर तुम्ही त्या शेख हसीनानं इकडे सहारा दिला, त्या नक्की कुठे कल्पना नाही, पण त्याच बांगलादेशबरोबर क्रिकेट मॅच खेळायची. म्हणजे सर्वसामान्यांच्या घराची होळी करायची आणि त्याच्यावर तुम्ही राजकारणाची पोळी भाजायची. हे अत्यंत घृणास्पद राजकारण आहे. अशा घटनांना चिथावणीखोर वक्तव्य जबाबदार आहेत का? कारण अबू आझमी असतील किंवा नितेश राणे असतील अधिवेशन काळात नाही, यांची मिलीभगत आहे, यांची सगळी मिलीभगत आहे. यांच्याकडे कोणते मुद्दे राहिलेले नाहीत. परत एकदा सांगतो, औरंगजेबाचं समर्थन कोणी शिवप्रेमी करणार नाही, आम्ही पण करत नाही, करूच शकत नाही. पण हा विषय काढण्यापूर्वी ज्या हतबलतेने आज मुख्यमंत्री म्हणालेत की त्या कबरीचं आम्हाला रक्षण करावं लागतंय, जा ना मोदींकडे जा आणि तुम्ही ते रक्षण तुम्ही करताय हे सांगितलं, त्याच्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो. मग औरंगजेब तुमचा लागतो कोण हे उत्तरही मुख्यमंत्र्यांनी द्यावं. शेतकऱ्यांच्या चिता जळतात, आत्महत्या करतात शेतकरी, त्या चिता जळतात तुमच्या डोळ्या देखत आणि तुम्ही औरंगजेबाचा थडगा उकरताय. तर एकदा उकरून तो विषय संपून टाका. और जो बुलडोजर यूपी में चला रहे थे वैसा बुलडोजर चलाओ ना, किसने रोका है?